शिळी भाकरी उरली की तुम्ही काय करता? फेकून देता? थांबा, थांबा, थांबा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी भन्नाट रेसिपी जी खाल्ल्यावर कुणालाच कळणार नाही की हा चिला शिळ्या भाकरीचा. नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर मग आपण बनवूया झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट शिळ्या भाकरीचा चिला. भाकरीचा चिला करण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहणारच आहोत. सर्वप्रथम ही शिळी भाकरी आपण जाडसर कुस्करून घेऊयात. अगदी हाताने कुस्करायची. बरेचदा रात्री कोणी जेवत नाही आणि अन्न उरतं, तेव्हा शिळ्या भाकरीचा आपण हा एक वेगळा प्रकार करून बघूयात. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी जाडसर कुस्करून झालेली आहे. ही भाकरी आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. मिक्सरच्या जारमध्ये अजून घालूयात अर्धी वाटी रवा, 2 हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे आणि थोडंसं पाणी घालून आपण त्याचा एक बॅटर करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता डोशासारखं अगदी छान प्लेन बॅटर तयार झालेलं आहे. काढून घेऊयात ते बाउलमध्ये. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा बरंचसं बॅटर चिकटलेलं आहे. तेव्हा आता आपण मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालूयात, हलवून घेऊयात, म्हणजे चिकटलेलं जे बॅटर आहे ते निघून जाईल आणि हे बॅटरचं पाणी आपण बाउलमध्ये घालूयात. हे बॅटर आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चमच्याने. तुम्ही पाहू शकता असं डोशासारखं बॅटर तयार झालेलं आहे. एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता तयार झालेले ह्या बॅटरवर आपण झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनटं ते रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूयात. 20 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता बॅटर व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे. रवा फुलून वर आलेला आहे. आता चमच्याने हलवून घेऊयात म्हणजे बॅटर अगदी हलकं होईल. बॅटरमध्ये आता आपण घालूयात 2 मोठे चमचे कोथिंबीर. बऱ्याच घरांमध्ये मुलं भाज्या खातच नाहीत, त्यामुळे स्वच्छ धुवून चिरलेली मेथी इथं आपण 2 चमचे घालूयात. अर्धा छोटा चमचा आलं पेस्ट घालायची. एक छोटा चमचा पांढरे तीळ हलकेसे भाजून घ्यायचे आधी ते. आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे घटक बॅटरमध्ये एकजीव करून घेऊयात. बॅटरमध्ये तुम्ही गाजर, पालक, बीट अशा कोणत्याही भाज्या घालू शकता. आता इथं अगदी जर तुम्हाला चमचमीत चिला हवा असेल तर थोडा ओवा, कांदा आणि लसूणही तुम्ही इथं वापरू शकता. चिला करण्यासाठी आता आपण इथं गॅसवर पसरट तवा तापत ठेवलेला आहे. तापलेल्या तव्यावरती आपण तेल पसरवून घेऊयात म्हणजे चिला तव्याला चिकटणार नाही. इथे खरं तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता, पण उपलब्ध घरगुती साधनांमध्ये चिला कसा करायचा हे मी आत्ता तुम्हाला दाखवते आहे, त्यामुळे इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे. 2 किंवा 3 डाव मिश्रण आपण तव्यावरती सोडूयात आणि अगदी हलक्या हाताने गोल पसरवूयात. चिला शिजण्यासाठी 2 मिनटं झाकण ठेवूयात. 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून पाहूयात. अगदी अलगद स्पॅच्युलाच्या साहाय्याने साईडने तो निघतोय का ते पाहायचं. पहा, छान सुटून येतोय. वरच्या भागावर थोडं तेल पसरवायचं. पुन्हा एकदा सांगते, इथे तुम्ही बटर, लोणी, साजूक तूप काही पण वापरू शकता. चला तर चिला आता आपण पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. आता मात्र आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाहीये. चिला खालच्या बाजूने शिजलेला आहे. पहा कसा अगदी अलगद सुटलाय, कुठेही तव्याला चिकटलेला नाही. वाव! असेच आपण अगदी सगळे चिले करून घेऊयात. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊसूत चिला दही, चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा. कोणी ओळखणारही नाही की शिळ्या भाकरीपासून असं काही भन्नाट होऊ शकतं.
चला तर मग प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. आज बनवलेला भाकरी चिला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा, कमेंट करा आणि मुख्य म्हणजे अशाच पारंपरिक आणि झटपट रेसिपींसाठी कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन चविष्ट आणि झटपट रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.